12th सिलेबस मधलं सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर याचं वेटेज जे आहे 7 मार्क्स साठी आहे. आता सुरुवातीला फ्लुइड्स, व्हॉट इज मीन्ट बाय फ्लुइड. तर एखाद्या वेळेस वन सेंटेन्स आन्सर जे आहे तर त्याच्यामध्ये व्हॉट आर फ्लुइड्स किंवा व्हॉट इज फ्लुइड असा क्वेश्चन येऊ शकतो. ए सबस्टन्स विच कॅन फ्लो which can or that can flow, it is called a fluid. आता याच्यामध्येच समजा 2 मार्क्स साठी तो क्वेश्चन जर विचारला, स्टेट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी काय लिहिता येईल, दे कॅन इझिली डिफॉर्म. आता ही प्रॉपर्टी काय, एखादं सॉलिड सबस्टन्स असेल आणि त्याच्यावरती फोर्स आपण अप्लाय केला, लोखंडी पत्रा असेल, एखादी वस्तू असेल, तर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचा शेप बदलत नाही. मात्र फ्लुइड जे असेल त्याचा शेप बदलू शकतो. दुसरी कोणती प्रॉपर्टी आहे, नंबर 2, they acquire shape of container. ज्या कंटेनर मध्ये एखाद्या व्हेसल मध्ये ठेवलं तर त्याचा असणारा जो शेप आहे ते एक्वायर करतात. तर बेसिकली फ्लुइड्स म्हणजे काय, म्हणजे फ्लुइड्स कोणते सबस्टन्सेस असतात. 3 स्टेट्स आहेत मॅटरच्या, सॉलिड, लिक्विड, सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. तर ज्याचा फ्लो होईल ते म्हणजे फ्लुइड्स. सबस्टन्स विच कॅन फ्लो, दीज आर कॉल्ड फ्लुइड्स. मग फ्लो कशाचा होऊ शकतो, तर लिक्विड्स फ्लो होऊ शकतात, गॅसेस फ्लो होऊ शकतात. तर हे जे सबस्टन्सेस आहेत यांना फ्लुइड्स म्हणायचं. व्हॉट इज मेंट बाय फ्लुइड, स्टेट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर या क्वेश्चन वरती आपल्याला एवढं आन्सर सफिशियंट आहे. आता हा चॅप्टर जो आहे 3 कॅटेगरीज मध्ये आहे. जर फ्लुइड्स स्टेट मध्ये, स्टेट ऑफ रेस्टला असतील तर ती प्रॉपर्टी जी आहे आणि ज्या ब्रँच मध्ये फिजिक्सच्या ते स्टडी केलं जातं त्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक्स. फ्लुइड्स जे आहेत हे रेस्टला आहेत. फ्लुइड्स मोशन मध्ये असतील ज्या फिजिक्सच्या ब्रँच मध्ये त्याचा अभ्यास स्टडी केला जातो, हायड्रोडायनॅमिक्स. फ्लुइड्स इन मोशन. तर फ्लुइड्स रेस्टला असतील आणि मग त्याच्याशी रिलेटेड ज्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या जातील, तर तसा एक पार्ट आहे चॅप्टरचा आणि ते जे आहे हे प्रेशर ह्या हेड खाली स्टडी केलेलं आहे. हायड्रोडायनॅमिक्स फ्लुइड्स मोशन मध्ये असतील आणि त्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या तर विस्कोसिटी ह्या हेड खाली याचा अभ्यास केलेला आहे. आणि तिसरा पार्ट आहे चॅप्टरचा, फ्लुइडची असणारी प्रॉपर्टी, एक प्रॉपर्टी सरफेस टेन्शन. तर याचा स्टडी आहे. असं 3 पार्ट मध्ये हा चॅप्टर आहे. फ्लुइड्स ॲट रेस्ट स्टडीड इन प्रेशर, फ्लुइड्स इन मोशन स्टडीड इन विस्कोसिटी अँड वन प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड सरफेस टेन्शन. फ्लुइड म्हणजे काय, फ्लुइडच्या कोणत्याही 2 प्रॉपर्टीज आणि या 3 ग्रुपमध्ये त्याचा स्टडी केला जाणार. आता जो डिलीटेड सिलेबस होता पाठीमागच्या वर्षीचा त्याच्यामध्ये हे नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला याचा स्टडी आपण नाही करायचा. त्याच्यानंतर प्रॉपर्टी जी आहे सरफेस टेन्शन आणि त्याच्यानंतर विस्कोसिटी असा चॅप्टरचा क्रम आहे. तर सुरुवातीला आपण सरफेस टेन्शन हा फेनॉमेनॉन अभ्यास करू.
सरफेस टेन्शन. आता हे आपल्याला सहजपणे बघता येणारे प्रॉपर्टी आहे. पाण्याचा पृष्ठभाग असेल तर त्याच्यावरती वॉटर स्पायडर हे सहजपणे चालत जातात, कीटक वगैरे सहजपणे चालत जातात. एखादी निडल असेल तर वॉटर सरफेस वरती ती फ्लोट होते, तरंगते, डीप होत नाही. ब्लेड असेल तर ते सुद्धा डीप होत नाही वॉटरमध्ये. किंवा पाण्याचा थेंब असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला येत असताना त्याचा शेप हा असा होतो. किंवा पाण्याचा कुठेही थेंब जो आहे तो या शेपने येतो, असा होत नाही. तो या पद्धतीने येत नाही. काय असतं, जो दिलेला व्हॉल्यूम असेल, फॉर द गिवन व्हॉल्यूम लिक्विड ट्रायज टू कीप इट्स मिनिमम सरफेस एरिया, आणि त्याच्यामुळे हे स्फेरिकल होतात, या टाइपचं होत नाही. मग त्यावेळी काय होतं, हा जो कडेचा भाग जो आहे हा हे स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, म्हणजे आपण फुगा जसा फुगवल्यानंतर ते मेम्ब्रेन तयार होतं, त्या पद्धतीनं हे पूर्ण कडेचा पृष्ठभाग आहे हा मेम्ब्रेन सारखा, स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखा बिहेव होतो. आणि त्याच्यामुळे मग प्रॉपर्टी जी आहे सरफेस टेन्शन, ही प्रॉपर्टी ॲक्वायर होते. मग सुरुवातीचा जो पॉइंट आहे सरफेस टेन्शन मध्ये, तर तो आहे सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर थिअरी. आणि त्याच्यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत. पहिल्यांदा जी डेफिनेशन आहे इंटरमोलिक्युलर फोर्सेस. आता कोणताही स्टेट, सबस्टन्सची स्टेट असेल तर मोलिक्यूल जे आहेत हे एकत्रित आहेत किंवा त्याच्यामध्ये फोर्स आहे. सॉलिड्स असतील, लिक्विड्स असतील, गॅसेस असतील. आता तो जो फोर्स आहे मोलिक्युल्स मध्ये असणारा फोर्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इट इज कॉल्ड इंटरमोलिक्युलर फोर्स. सॉलिड्स मध्ये तो मॅक्झिमम असतो, लिक्विड्स मध्ये त्याच्यापेक्षा कमी असतो, आणि गॅसेस मध्ये वीक असतो. मग सॉलिड्स मध्ये मॅक्झिमम असतो, त्यामुळे दे हॅव परमनंट शेप और साइज. The force between two molecules of the substance, it is called intermolecular force. आता हे दोन टाइपचे फोर्स आहेत. एक जो आहे हा कोहेसिव्ह फोर्स, आणि दुसरा जो आहे अडहेसिव्ह फोर्स. आता दोन सेम सबस्टन्सचे मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर केले, समजा हे एअर मॉलिक्यूल आहे, दुसरे एअर मॉलिक्यूल आहे, किंवा एक वॉटर मॉलिक्यूल आहे आणि दुसरं वॉटर मॉलिक्यूल आहे, आणि याच्यामध्ये अट्रॅक्शन जर असेल, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स, इट इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्स. जर हेच दोन मॉलिक्यूल्स डिफरंट सबस्टन्स असतील, समजा ग्लास सरफेस आणि वॉटर मॉलिक्यूल, आणि त्याच्यामध्ये जर अट्रॅक्शन असेल तर तो जो फोर्स असेल अडहेसिव्ह फोर्स. द फोर्स बिटवीन टू मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स, इट इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्स. द फोर्स बिटवीन टू मॉलिक्यूल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स, इट इज कॉल्ड अडहेसिव्ह फोर्स. द फोर्स बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ द सबस्टन्स, इट इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. दोन मॉलिक्यूल्स आहेत सबस्टन्स आणि त्याच्यामध्ये जर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर तो जो फोर्स आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स, आणि त्याचे दोन टाइप आहेत, कोहेसिव्ह फोर्स, अडहेसिव्ह फोर्स. सेम टाइपचा सबस्टन्स कोहेसिव्ह फोर्स, डिफरंट टाइपचा सबस्टन्स आणि त्याचे असणारे मॉलिक्युल्स, त्याच्यामध्ये असणारा फोर्स जो आहे तो अडहेसिव्ह फोर्स. आता हा फोर्स किती डिस्टन्सला इफेक्टिव्ह असतो, किंवा ते जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणायचं, तर रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आता हा जो फोर्स आहे, आता वॉटरचे दोन मॉलिक्युल्स असतील, इथे एक असेल आणि इथे एक असेल, तर याच्यामध्ये अट्रॅक्शन नाही पॉसिबल. मग मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे एका मॉलिक्युल्स पासून दुसऱ्या मॉलिक्यूल पर्यंत. समजा इथे एक मॉलिक्यूल आहे आणि दुसरं मॉलिक्यूल जे आहे की नाही, तर त्याचा डिस्टन्स दिलेला आहे 10⁻⁹ मीटर.
इट इज इक्वल टू 1 नॅनोमीटर. तर मग एक वॉटर मॉलिक्यूल, समजा हे एक वॉटर मॉलिक्यूल आहे आणि दुसरं वॉटर मॉलिक्यूल जे आहे त्याचं असणारं डिस्टन्स एवढा आहे 10⁻⁹ मीटर. तर याच्यामध्ये अट्रॅक्शन पॉसिबल आहे. हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे जिथपर्यंत अट्रॅक्शन पॉसिबल असेल. मग हे जे डिस्टन्स आहे याला म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. The maximum distance up to which intermolecular force between the molecules it is effective, it is called range of molecular attraction. ही नंतरची डेफिनेशन आहे. एक इंटरमोलिक्युलर फोर्सेस मध्ये असणार मॉलिक्युल्स मध्ये अट्रॅक्शन किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स, इंटरमोलिक्युलर फोर्स. त्याच्यामध्ये वन टाइप जो आहे कोहेसिव्ह फोर्स, सेम टाइमचे सेम सबस्टन्सचे मॉलिक्युल्स असतील त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असेल कोहेसिव्ह फोर्स. डिफरंट टाइपचे सबस्टन्स असतील त्याच्यामध्ये असणार मॉलिक्युलर अट्रॅक्शन जे असेल अडहेसिव्ह फोर्स. किती डिस्टन्स पर्यंत तो फोर्स इफेक्टिव्ह आहे, मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच द इंटरमोलिक्युलर फोर्स इट इज इफेक्टिव्ह, इट इज कॉल्ड रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. इट इज व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स, इट इज इफेक्टिव्ह अप टू 10⁻⁹ मीटर. आणि मग मॉलिक्यूल जे आहे हे सेंटरला घेतलं आणि रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन जे आहे हे रेडियस घेतली आणि एक इमॅजिनरी स्फिअर काढलं. आता हे 2 डायमेन्शन मध्ये मला सर्कल दाखवावं लागतं. आता 3 डायमेन्शन मध्ये हे होणार स्फिअर. मग ही जी स्फिअर तयार होते याला म्हणायचं स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. molecule as a center, radius equal to range of molecular attraction. Imaginary sphere drawn around the molecule, it is called a sphere of influence. तर ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत ह्या व्यवस्थित म्हणजे सोप्या तरी आहेतच. आता 1-2 वेळा रिवाइज केल्यानंतर पाठ पण होते की मॉलिक्युल्स मध्ये असणारे अट्रॅक्शन जे इंटरमोलिक्युलर फोर्सेस, सेम सबस्टन्स असणारे मॉलिक्युल्स त्याच्यामधलं अट्रॅक्शन कोहेसिव्ह फोर्स, डिफरंट टाइपचे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन अडहेसिव्ह फोर्स. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन मॅक्झिमम डिस्टन्स जिथपर्यंत ते कोहेसिव्ह फोर्स किंवा अडहेसिव्ह फोर्स इफेक्टिव्ह असेल, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. ती रेंज आहे किंवा ते डिस्टन्स आहे 1 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. मॉलिक्यूल सेंटरला घेतलं, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन रेडियस घेतली आणि इमॅजिनरी स्फिअर काढली अराउंड द मॉलिक्यूल, इट इज कॉल्ड स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. तर सरफेस टेन्शन मध्ये ह्या अगोदरच्या काही डेफिनेशन आहेत. सरफेस टेन्शन एखाद्या लिक्विडचा किंवा फ्लुइडचा सरफेस जो आहे हा स्ट्रेच्ड मेम्ब्रेन बिहेव होतो. तर ते कशामुळे होतं तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे आणि ते एक्सप्लेन करत असताना एक थिअरी आहे सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. तर त्याच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये ह्या डेफिनेशन्स आहेत. नंतरच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी हा पार्ट मी एक्सप्लेन केलेला आहे.